नाही बाई, माझ्या पोरगा इथं झोपून गेला. कमऱ्यात तर झोपायला पाहिजे. कुंता आली का नाही बाबा? आली असेल, रूम मध्ये झोपली असेल. जाऊन पाहतो बरं. कुंता, कुंता. रमेश, रमेश. काय झालं आई? अरे बाबा, काय म्हणून घाबरला? उठवली तर. खूप जोरात आवाज मारली ना तू. हं? रमेश रमेश म्हणून मग एकदम घाबरल्यासारखाच वाटलं बाबा मला तर. अरे कुंताला आवाज दिले तर कुंता आहे नाही घरी, म्हणून तुला उठवले मी. आली नाही का कुंता वावरातून? एवढा पाऊस येऊन राहिला नाही का, वावरातच आहे? आली असेल. नाही कुठं आता एवढ्या पावसामध्ये वावरात आहेत का बाया? सगळ्या घरी आल्या असतील. मस्त झोप लागली होती आई. हो, पाहिली मी. मस्त झोपला होता एकदम. नाही उठवत होती. पण तिकडे बेडरूम मध्ये वगैरे पाहिली, कुंता दिसली नाही, म्हणून उठवली बाबा. मी का म्हणतो, तू जाऊन पाय बरं. जाऊन पाय शांतारामच्या घरी आली का तर. येऊन बसली असेल बहिणीच्या घरी. पाय अशी आहे मग हे कुंताई. मग मी म्हणतो तर राग येते बेटा तुलाही. घरी यायला नाही पाहिजे का आता? घरचे लोक चिंता करत असतील का काही? काही नाही. बसली असेल. नाही हो, तू जाऊन पाय पहिले. आले का नाही तर. आली असेल, बसली असेल तर ठीक आहे. आई टेन्शन कशाला घेते तू? आली असेल ना, असेल बसली तिकडे. नाही, तू जाऊन पाय. वातावरण किती खराब आहे, किती पाऊस येऊन राहिला. आणि त्या नाल्याच्या वरती गेले आहेत. वर आहे त्यांच्या वावर गेले आहेत तर पूर येते ना त्या नाल्याला जास्त पाऊस आला का. हो, तर एकटीच गेली आहे का आई? चिंता करून राहिली तर 5-6 जणी सोबत आहेत ना. आल्या असतील बसल्या असतील शांतताईच्या घरी. हो, तसं होऊ शकते म्हणा. काय चांगला झोपलो होतो, मस्त झोप लागली होती. ह्या बारिशची मस्त झोप लागून राहिली. जेवढा आहे फालतू मध्ये उठवून टाकली आई मला. जा ना तर तिकडे बेडरूम मध्ये जाऊन झोप. इथं सोफ्यावरच झोपून गेला. इथं बसल्या बसल्या डोळा लागला तर इथं झोपून गेलो. तू नाही झोपली काही? झोपली होती मी पण, झोपली होती. आत्ताच उठली, आली इकडे बाबा तर तू इथं झोपला दिसला मला. मी म्हटले कुंता आली का नाही बाबा, म्हणून तिला बघायला बसली. त्या रूम मध्ये पाहिली, बेडरूम मध्ये, तिकडे किचन मध्ये होतीच नाही, म्हणून तुला उठवले. झोपून जा आता. हो, आता झोपतो काय? आता नाही झोपत. झाला. मग चहा बनवू का? नाही झोपत तर. हो आई, बनव. आता म्हणणारच होतो मी, काही चहा बनवते का म्हणून. हो, मी झोपून उठलो का मला चहा पाहिजे, थोडासा तरी पितो मी. हो, बनव आई बनव. मी काय म्हणतो रमेश, फोन करून पाय शांतारामला. नाही जात आता, पाऊस येत आहे तर नको जाऊ. फोन करून पाय बरं शांतारामला, आल्या का म्हणा ह्या कुंता वगैरे. ठीक आहे लावतो फोन, लावतो. बनव ना ताई चहा बनव, मी लावतो फोन. हो हो. नाही आई बरोबर म्हणते. फोन लावून एकदाचा विचारून घेतो. रमेश रमेश. अरे शांताराम भाऊ आवाज देत आहेत ना. या शांताराम भाऊ या. अरे दार लागला आहे ना, दार खोल ना. नाही दार लागला नाही आहे, ढकला, जोरात ढकला थोडा. मला तर वाटलं दार लावलाच आहे. नाही तो आता ना पावसाळ्याचा फुलते दरवाजा, लागतच नाही. लागला की मग खुलत नाही. हो, हे दरवाजाचे लाकडाची फ्रेम बेकार होतात. ते सिमेंटचे नाही तर लोह्याचेच पाहिजेत. हे लाकडाचे राहिले का हेच उपात. पावसाळ्यामध्ये फुलतात आणि उन्हाळ्यामध्ये सुकुडतात. हो ना भाऊ. आई, 1 कप जास्तचा बनवशील चहा, शांताराम भाऊ आले. अरे वा, येता बरोबर चहाच भेटला. बाबा शांताराम भाऊ या ना, या सोप्यावर बसा. हो येतो. काय योग आहे. आता ना मी फोन लावणारच होतो शांताराम भाऊ तुम्हाला. हो का, चहा प्यासाठी बोलवणार होता का? हो नाही म्हणजे चहा प्यासाठी तर हो, पण याच्यासाठी फोन लावणार होतो. कुंता वगैरे आला का? म्हणजे कुंता तुमच्या इथं आहे का म्हणून त्याच्यासाठी फोन लावणार होता. काय म्हणून राहिला रमेश? मी तर शांता तुमच्या इथं असेल म्हणून आलो होतो. नाही शांताराम भाऊ, कुंता आलीच नाही. घरी जाऊ मी, आणि शांताताई पण नाही आल्या. हे वावरातून आल्या का नाही तर बाबा? पागल आहेत का आता एवढ्या पाण्यामध्ये वावरातच आहेत तर. शांताराम भाऊ, आता आई विचारेल तर सांगाल नको मी घरून आलो म्हणून. इकडूनच आलो म्हणा, इकडेच असं सहजच. कुंता विषयी विचारेल तर माहीत नाही म्हणाल, असतील म्हणाल घरी. काऊन रमेश? मोठी चिंता करून राहिली माझी आई. फालतू मध्ये तिच्या बीपी वाढून जाईल तर उपा देईल. हो ठीक आहे. नाही सांगत. का म्हंटल रमेश? आई 1 कप जास्तचा चहा बनव म्हणलो, शांताराम भाऊ आले. अरे वा, शांतारामच आला ना घरी. काऊन काकू? नाही, आता रमेश फोन लावत होता तुला. शांताराम, कुंता आहे का तुमच्या इथं? माहित नाही काकू, मी तर घरून नाही आलो. पाया म्हणून राहिलो मी रमेशला. मला अशीच वारलीच चिंता नाही होऊन राहिली. किती वेळची म्हणून राहिली मी की तुमच्या घरी जाऊन पाय म्हणून रमेशला. नाही आल्या असतील, मी घरी नव्हतो काकू. आल्या असतील एवढ्या पावसामध्ये का सगळ्याच बाया आल्या ना वापस वावरातून. कोणीच नाही आहेत. म्हणजे वावरात लोक कोणीच नाही आहेत. खरंच सांगून राहिला? हो ना काकू. इकडून जात होतो तर म्हटलं जावा बाबा रमेशच्या घरी, चहा बिया प्यावा म्हणून आलो मी.
हो बापा, काऊन नाही तर. आता चहाच बनवत होते मी. बस बस, बनवून आणतो चहा. आणि मग घरी जाशील तर लवकर पाठवशील बरं कुंताला. हो काकू हो. रमेश खरंच ह्या आल्या का नाही बाबा वावरातून हं? हो ना भाऊ, मलाही आता टेन्शन येऊन राहिला. चहा पिऊन जाऊ बरं. हो ना, आता तर त्या नाल्याला पुरही आला असेल. शांता म्हणत वगैरे होती आजचे दिवस आहे पोरा लावायच्या म्हणून. तर विचार केला असतील की लावून टाकू, येत आहे पाऊस तर का करायचा आहे. पागलच आहेत ह्या. जाऊन पाहावं लागते आता. आई लवकर आण चहा, शांताराम भाऊला घाई आहे. हो ना बाबा, आणतो ना. महेश उठला का? हो ना आई, खूप गाडी झोप लागली बाबा. अरे बाबा आई तू येऊन गेली बाबा, सायंकाळ झाली का? जाणार होते, टिफिन गिफिन बनवली मी आणि जाईन म्हटली. मग अजून पाऊस सुरू झाला. उठ म्हटली नाही जात आज. बरं झाला नाही गेली तर. फालतू जाना नाही येणार झाला असता. सगळ्या बाया वापस आल्या. हो का, कावेरी आली का? हो आली ना, तेही आली. आता येत आहे आई पाऊस? येत आहे, थोडासा कमी झाला पण येऊनच राहिला. आतापर्यंत तर का चरो चरो पाऊस आला बाबा, एकसारखा पाऊस आला. असं झल्ल्यावर झल्ल्या झल्ल्यावर झल्ल्या टाकत होता. 5-10 मिनिट कमी होत होता, अजून सुरू होत होता. 5-10 मिनिट कमी होत होता, अजून सुरू होत होता. हो का, मला तर काहीच माहित नाही बाबा, खूप गाडी झोप लागली मला. कावेरी कावेरी. अरे घरी नाही आहे ना कावेरी. बाबा आई आताच तर तू म्हणली ना कावेरी आली म्हणून. हो आली, पण आता घरी नाही आहे. आता या पावसात कुठे गेली तर? तिलाही घरी गमत नाही का तर का माहित बाबा. वावरातून आली आता घरी चुपचाप राहायला पाहिजे ना. घरीच होती, ते रजनी आली बोलवायला. हा ललिताच्या घरी भजे बनवून राहिले. भजिया पार्टी आहे खरं सुरू आता पावसाची. हा पाऊस येऊन राहिला तर ते बोलवायला आली, तर गेली तिच्यासोबत कावेरी. अरे बा, भजिया पार्टी? तिकडे जाण्यापेक्षा घरीच नाही बनवायला पाहिजे होता. माझी इच्छा होऊन राहिली, पाऊस येत आहे तर भजिया खायचे. घरचे 4 जणांनी खाल्ला असता. ह्या बायांच्याही काही समजत नाही बाबा. ललितानं चा म्हणलं म्हणे बोलवायला, तर आली होती ते रजनी. गेली आता, जाऊ दे. महेश तूही चालली जा, तुझ्या तर सासऱ्याच्या घर आहे ना. हो, तिथं मी कशाला जाऊ आई? बाया बाया तिथं पार्टी करून राहिली भजिया पार्टीनं, मी कशाला जाऊ? अरे तर बाबूराव इथं असेल ना घरीच. हो असतील म्हणा भाऊ घरी, पण फोन पण काही आला नाही ना. बिना मानाचाच जाऊ तिथं फालतू मध्ये. नाही काही सांगितलं का रजनी वहिनीनं मलाही बोलवलं म्हणून? नाही नाही बाबा, तशी तर काही बोलली नाही ते रजनी. मला चला म्हणत होती, पण मी म्हणलं मी नाही येत, पांडू आहे घरी झोपला. राहू दे, मग आल्यावर तिला घरीच बनव म्हणेन. आई मस्त अद्रक टाकून चहा बनव बरं. हो बनवते. अरे बा, कुठं चालल्या दोघेही साडू भाऊ? हा समजल्या. पांठेल्यामध्ये चालले ना. बोर वाटते घरी हो ना, मलाही बोर वाटलं तर मी आलो बाबा. आता म्हटलं थोडासा पाऊस कमी झाला, आता निघावा म्हटलं. मस्त पांठेल्यामध्ये बसून काही पत्ते बित्ते खेळावा म्हटलं. नाही सरपंच भाऊ, काही बोरबीर काही वाटत नाही, आणि पांठेल्यामध्येही नाही चाललो आम्ही. अरे तर कुठे चालले मग? तुम्ही दिसला तर मी तर म्हटलं मिळाले बापा मला पार्टनर. का सांगावं सरपंच भाऊ? काऊन का झालं शांतारा? अरे बाबा का सांगू सरपंच भाऊ, एवढा पाऊस येत आहे ना, शांता वगैरे वावरातच आहेत, याचेच आहेत आतापर्यंत. आता त्या नाल्याला पूर पारही आला असेल. यांना समजत नाही का बाबा? पागलच दिसतात सगळे वावरातले लोक. घरी आले नाही का करतात तर माहित नाही. तर आता त्यांना पाहायसाठीच जात होतो आम्ही. अरे शांताराम, वावरात नाही आहेत वहिनी वगैरे, माझ्यासोबतच तर आल्या. काय म्हणता सरपंच भाऊ? तुमच्यासोबत आल्या म्हणजे तुमच्या घरी आहेत? ना आम्ही इकडे चिंतेत आहोत. अरे नाही बाबा, माझ्या घरी नाही आहेत बाबा. तुमच्या सोबत आले म्हणते, तुमच्या घरी नाही आहेत. घरी नाही आल्या, गेल्या कुठं मग? अरे बाबूरावच्या घरी असतील, आमच्या इथली गेली आहे तर याचीच आहे घरी. आता चहाची तलब सुटली म्हणूनच तर जात होतो तिकडे पांठेल्यामध्ये. मी म्हटलं आता बसले असतील बाया का बोलवायचं आहे फालतू फोन करून. वा रे गडी, मस्त काम आहे ना यांच्यात. आम्ही इकडे परेशान आणि ह्या तिकडे बाबूरावच्या घरी आहेत मग. अरे पण बाबूराव तर पांठेल्यामध्ये दिसला ना, त्यानं तर काहीच नाही सांगितलं ना. हो ना, त्यालाही माहित आहे का नाही तर का माहित बाबा. अरे तर तुम्ही त्याला विचारलं का? हो विचारलं ना, ललिता वहिनी आल्या का म्हणून, तर माहित नाही म्हणते. मस्त तिथं पत्ते खेळून राहिला बेटा. चला मग तिकडे त्या बाबूरावकडेच चला, मग बाबूरावला धरून जाऊ त्याच्या घरी. हो चला बरं. बायाही हदच करतात बाबा, सांगायला तर पाहिजे. आम्ही इकडे परेशान झाला, पूर बीर इकडे जिकडे तिकडे पूर आहे, आणि या घरी नाही आल्या म्हणून. पहा ना सरपंच भाऊ, पाऊस कमी झाला तरी पहा गल्लीमध्ये किती पाणी आहे. हो ना, खूप पाऊस आला ना. आता थोडासा कमी झाला, 10 मिनिट झाले तर. कमी झाला म्हणून मी निघालो, नाही तर मी घरीच होतो. म्हणजे तुमच्या वावरातल्या पण गेल्या का? ते हुंड्यावाल्या बाया वगैरे होत्या ना, ते गेले का तुमच्या वावरातल्या? हो, काळा झाला. बिजली वगैरे करडत होती, गेल्या त्या पण. मी गाडी ठेवलो बापा वावरातच. म्हणलो गाडीनं जाईन, फालतू पोडपूड होईन. रस्त्याचे गड्डे बिड्डे दिसत नाही ना, पाणी राहते तर. पैदळ येत होतो, ह्या मस्त झाडाखाली उभ्या होत्या. मी म्हटलं इथं झाडाखाली का करता, झाडाखाली उभे नाही राहावं म्हटलं. मग आल्या माझ्यासोबतच वापस मग, नाही तर वावरात जात होत्या.
बरं झाला बाबा तुमच्यासोबत वापस आले तर चला चला मग बाबूरावकडे जाऊ आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी जाऊ. हो चला चला. आता बरं झालं तुम्ही इथं मिळाले तर, नाही तर आम्ही तर तिकडे वावरात गेलो असतो. चांगली इथं या म्हणलं एकाच जणी बसायला, तर खाली बसले बापा सगळेच्या सगळे. तिथं बसेल कोण इंदू? जागा तरी आहे का बापा? काकू आहे तरी जागा? कावेरी बसत होती ना. कुठे जागा झाली तिला कावेरीला? हो मला नाही झाली जागा, बसत होती तर मी इथं खाली 40 पैसे चांगला वाटते. हट बापा तुम्ही सगळे खाली बसले, आम्ही खाली बसतो. मी नाही बसत इथं गंजावर. अहो सरपंच ताई आता सगळ्या खाली बसल्या तर का होते? आमच्या घरी घालायच्या साड्या आहेत. तुमची नवीन साडी आहे. बसा बाबा तिथेच बसा गंजावरच, नाही तर मग खुर्ची आणून देते. नाही नाही राहू दे खुर्ची बिर्ची नको आणू, बसतो बापा आता गंजावरच बसतो. काही म्हणा भजे ना एक नंबर स्वादिष्ट झाले मस्त. हो आखिर भिजवला कोणी भज्याचा? शांतताई ना, तर मग चांगले तर होणारच आहेत. हो बरोबर म्हणून राहिले. सूर्यकांता काढता काढता खा पण. गरम गरम खा, तोंडही सुरू ठेव आणि हातही पण सुरू ठेव. हो ना हो ताई ठेवते ना, माझा खानाही सुरूच आहे. हो तेच म्हटलं बापा, नाही तर कसा थंड झाल्यावर मजा नाही येत भजे खायला. शांताताई सांबार टाकला तर छान चव येत आहे ना भज्याला. हो ललिता बघ सांबार म्हटले तर लक्षात आला माझ्या. आपल्या एक ताई आहेत कमेंट केलं त्यांनी. त्यांना सांबार म्हणजे काय माहित नाही आहे. आता ते कुठल्या आहेत ते माहित नाही, कोणत्या एरियामधले आहेत तर हे बघा ताई, सांबार म्हणजे हरा धनिया, कोथिंबीर पण म्हणतात त्याला आणि हरा धनिया म्हणतात. आम्ही सांबार म्हणतो आणि इंग्लिशमध्ये कॉरिएंडर म्हणतात. मला वाटतं आता तुम्हाला कळलं असणार. बरं तर थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल. काही नाही समजलं तर विचारू शकता आणि मला जसं जमला तसा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते. तर असेच व्हिडिओ बघत जा आणि शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पुढली व्हिडिओ बघा मग तुम्ही. कोणता दुर्गाला देणं भजे, तिच्या बघ प्लेटमधले संपत आले भजे. नाही नाही झाला बापा झाला. एक तर डोका दुखत होता, आता जास्त नाही खात. भेटले फुकटाचे तर का जास्त खाऊ का? जिभेला काय येऊ दे म्हणते जीभ, पण पोटाचाही विचार करावा लागेल ना. संपल्या पाहिजेत बाबा, वाचल्या नाही पाहिजेत. सगळे जण खा, अजून घ्या, मस्त पोटभर खा. घरी गेल्यानंतर जेवायची काही गरज नाही, रात्री तसेच झोपा बळी या. ललिता ताई आता कोण जेवते एवढे भजे खाल्ल्यानंतर? इच्छाच नाही आहे जेवायची. मी तर नाही जेवणार बापा. हो कोणता आपणही नाही जेवत बापा. पाय सूर्यकांता तर मस्त भजी काढत आहे आणि कुंतानं जळून टाकलं. काकू माझी काही गलती नाही आहे त्याच्यामध्ये. तेल खूप गरम झाला होता ना म्हणून ते झुरे झाले, जळले नाही. आणि मग त्याच्यानंतर काढली तर चांगलेच तर झाले ना काकू. हो मजाक करते, रागाला वगैरे नको येऊ बापा. नाही नाही काकू नाही येत रागाला. म्हटलं तर का झाला मोठ्याच आहात तुम्ही, सासवायचं कामच राहते बोलायचं. वहिनी तुम्ही वावरामध्ये गेलेच नाही का? नाही नाही आम्ही वावरामध्ये पोहोचलाच नाही, अर्ध्या रस्त्यातूनच वापस आला. खूप जोरात पाऊस येत होता ना आणि झाडाखाली उभं होतो आम्ही. तेवढ्यात मग ते सरपंच भाऊ आले आणि म्हणायला बसले, झाडाखाली कशाला उभे राहता, झाडावर वीज पडायची शक्यता असते तर झाडाखाली राहू नये म्हणत होते. मग आम्ही त्यांच्यासोबतच आलो बाबा. मग आता पाऊसही येत होता, म्हटलं घरी आपापल्या घरी जाण्यापेक्षा इथंच करू भजिया पार्टी बढिया. काही यांचा विचार की नव्हता कावेरी, मी आली म्हणून ते भजिया पार्टी झाली, नाही तर आता आपापल्या घरी जात होत्या. हो की नाही ललिता? हो बरोबर म्हटलं सरपंच ताई. काही विचार की नव्हता म्हणा, जातो करत होत्या ना घरी. हो पण आता खूप वेळ झाली. आपल्या घरचे लोक चिंतेत असतील. एवढा पाऊस आला तरी या वावरातच आहेत का म्हणतील. चला बाबा आता पटापट खा, भांडे गिंडे धुवू लागा आणि चला आपापल्या घरी. आता पाणी पण कमी झालं, आता कशाला चिंतेत असतील. गेली आहे म्हणतील वावरामध्ये, परा लावत आहे म्हणतील. नाही काकू सगळे मजूर वापस गेले आपापल्या घरी. सगळ्यांना माहित आहे पूर वगैरे आला म्हणून, तर चिंतेत असतील. नाही तर का शांताताई खा ना आरामात भजी खा, कोणी चिंता नाही करत. खा पहा बरं. आमच्या इथं गेले आहेत तर यायचेच आहेत. कुठं बसले आहेत, मस्त पत्ते बित्ते खेळत बसले असतील. मग काही आहे का चिंता? आले का घरी सांगा तुम्हीच आता. हो ते तर आहे, हे पुरुष मंडळी जमली की मस्त पत्ते बित्ते खेळतात, त्याच्यामध्येच त्यांच्या 3-4 तास कसे जातात त्यांनाच माहित नाही राहत. हिरालाल भाऊच्या पानठेल्यामध्ये मस्त जमवतात आपला अड्डा, नाही तर का? बघाल भरा सगळे पत्ते खेळत असतील मस्त. आणि वारल्यास तुम्ही इथं चिंता करून राहिले, घरचे लोक चिंतेत असतील म्हणून. मस्त आता भजे खाता खाता गाण्याच्या भेंड्या खेळा, गाण्याच्या भेंड्या. मस्त माहोल करा, माहोल भजिया पार्टीचा. अरे वा मस्त आयडिया काढली ललिता तू तर. चला गाण्याच्या भेंड्या खेळू मस्त 1-2 राऊंड, मज्जा येईल मस्त. भजे खायच्या आणि गाणे म्हणायचे. भजे तर बनवले पण कढी पाहिजे होती भजेसोबत, मज्जा आली असती अजून. का दुर्गा आता वेळेवर कुठं दही वगैरे राहते का घरी? आमच्या इथं होता दही, मग आली का नाही धरून? दही होता तर धरून यायला पाहिजेत होता ना. मला का माहिती आहे, रजनीनं काही सांगितलं नाही ना.
का बाबा दुर्गाताई कशा गोष्टी करता? मी कशाला तुम्हाला दही धरून या म्हणे? मला बोलवायला पाठवलं की बोलवून आण म्हणून. मी फक्त सांगायला आली. माझी मान हालत होती का तुमच्या इथं दही आहे म्हणून? आता कोणालाच तर इथं कळीची आवश्यकता नाही आहे, तुम्हालाच आहे बाबा. आताही काही बिघडलं नाही आहे. दुर्गा जाऊन आण मस्त दही आण आणि बनव बरं कढी. होऊ दे. आता का सगळ्यांनी तर भजी खाऊन टाकले अर्धे परदे. आता फालतू कशाला कढी? काही नाही होत ना दुर्गा, अजून बाकी आहेत भजे, ते तेवढे काढत आहेत. अजून खाऊन ना पोटभर. जा 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 आण दही आण, बनव मस्त कढी बनव आपल्याच हाताची, सगळ्यांना दे बढिया. नाही नाही राहू द्या आता. कोण घरी जाते अजून ना आणते फालतू. अरे वा, इथं तर भजिया पार्टी सुरू आहे ना मस्त. अहो आले का तुम्ही? पहा आता तुमचीच आठवण काढली मी. किती वेळ झाला आम्ही आलो तर. 2 घंटे होऊन गेले आम्हाला आम्ही आलो तर, आणि तुमचा पत्ता नाही. मस्त बसले असणार पत्ते बित्ते खेळत हो ना. ताला नाही लावले काही नाही, फक्त साखळी लावून टाकले ना गेले. कोणी येऊन चोरी करू नाही जाईल तरी पत्ता नाही. का नेणार आहे? आपल्या घरी आहेच का? खायचं सामान आहे नाही. ते सगळं सोडा, तुम्ही तर इथं मस्त भजिया पार्टी करून राहिले. हा ना, रमेश ना शांताराम भाऊ तुम्हाला बघत आहेत. काय म्हणता बाबूराव भाऊ? आम्हाला बघत आहेत? अचल कोणता चाल? हो ताई हो. अरे वहिनी तुम्ही आरामशीर भजी खा, कुठं नका जाऊ. आले आहेत इथंच आले आहेत, घरीच आले आमच्या. सरपंच भाऊनं सांगितलं ना की तुम्ही सगळे आमच्या घरी आहात म्हणून. तर रमेशही आला, शांताराम भाऊही आले आणि सरपंच भाऊ पण आले. अहो बसवा ना मग त्यांना, बसवा. भजी न्या ना त्यांच्यासाठी. हो कर, प्लेट कर बरं. 4 प्लेट कर. भाऊ पांडूच्या पप्पांना पण फोन करून बोलवून टाक ना. हो बोलवतो. आता पाणी तर कमी झाला म्हणा. बोलवतो. आहेत का भजी आहेत का? हो आहेत. महेश भाऊंना बोलवा, आम्ही प्लेटही तयार करते, मग घेऊन जा तुम्ही.